नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1 जून 2025 रोजी कंबाईनचा जो पेपर झाला त्यातील हा प्रश्न टक्केवारीवरचा आहे. आणि बघा, हा तुम्ही कसा कमीत कमी वेळात त्या ठिकाणी करू शकता. प्रश्न लांबलचक आहे. एका वर्गात 40 मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली, 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल, आता हे मुलं म्हणजे बॉयज आहेत, बघा हे लक्षात घ्या, हे बॉयज आहेत. 40% बॉयजला शिष्यवृत्ती मिळाली. एकूण विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. आणि वर्गातील मुलींची टक्केवारी तुम्हाला दिलेली आहे. मुलींची टक्केवारी किती आहे? 60%. तर आपल्याला शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल ते आपल्याला विचारलंय. आता बघा, हा प्रश्न टक्केवारीवरचा म्हणून नेहमी म्हणतो, वर्गात 100 विद्यार्थी आहेत, एकूण विद्यार्थ्यांची संख्या 100 आहेत असं मानू. तर त्यावरून आपल्याला शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी किती बघा. शिष्यवृत्ती किती विद्यार्थ्यांना मिळते? 50% विद्यार्थ्यांना, म्हणजे 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. आता याच्यामध्ये बॉयज आणि गर्ल्स किती आहेत बघा, मुले आणि मुली किती, बॉयज अँड गर्ल्स किती, विद्यार्थिनी किती आहेत? 60% विद्यार्थिनी आहेत. म्हणजे 100 पैकी 60 विद्यार्थिनी असतील, मुली असतील, तर मुलांची संख्या 40 असायला पाहिजे. आता मुलांपैकी शिष्यवृत्ती मिळालेले बघा, याच्यामध्ये पण बॉयज अँड गर्ल्स करू आपण. किती टक्के मुलांना शिष्यवृत्ती भेटते? 40%. म्हणजे 40च्या 40%, 40च्या 40% होते 16. परंतु एकूण विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळाले ते किती आहेत? 50 आहेत. म्हणजे उरलेल्या 34 मुली ह्या शिष्यवृत्ती मिळालेल्या असल्या पाहिजे. आपल्याला टक्केवारी, अपेक्षित टक्केवारी कशी बघा, 34 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळते. किती पैकी? 60 पैकी. आणि शेकडेवारीचं चिन्ह द्यायचं म्हणून 100 ने गुणून टाका. 0 कॅन्सल होईल. तुमचं उत्तर 340/6 एवढे टक्के. भाग द्या. 6 पंचे 30, खाली उरले 4, 5 6 6 36, आणि हा पुढे कंटिन्यू होणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर 56.67 त्या ठिकाणी येणार आहे. सुंदर प्रश्न आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित मांडणी केली तर नक्की हा प्रश्न 1 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी नक्की होऊ शकतो. या पेपरमध्ये हे सुरुवातीलाच विचारले गेलेले प्रश्न होते आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांची थोडी भीती वाटणं फार स्वाभाविक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 20 प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले गेले. याचा संपूर्ण व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे. त्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.